नमस्कार. कायदेशीर कागदपत्रांमध्ये आपला अनेकदा गोंधळ होतो, नाही का? आज आपण अशाच दोन महत्त्वाच्या कागदपत्रांबद्दल बोलणार आहोत, ज्यात नेहमीच कन्फ्युजन होतं. एक म्हणजे ॲफिडेव्हिट, ज्याला आपण शपथपत्र म्हणतो, आणि दुसरं इंडेम्निटी बॉन्ड, म्हणजेच नुकसान भरपाई बंधपत्र. चला तर मग सोपे भाषेत समजून घेऊया की यात नेमका फरक काय आहे. विचार करा, एक अशी सिच्युएशन जी आपल्यापैकी कोणावरही येऊ शकते. समजा आपलं एखादं महत्त्वाचं सर्टिफिकेट, म्हणजे समजा शेअर सर्टिफिकेट किंवा प्रॉपर्टीचं डॉक्युमेंट हरवले आणि आता त्याची दुसरी प्रत मिळवण्यासाठी आपल्याला काही कायदेशीर कागदपत्र जमा करायला सांगितली आहेत. मग अशा वेळी काय करायचं? आणि इथेच आपल्याला गरज लागते या दोन महत्त्वाच्या कागदपत्रांची. पण गंमत म्हणजे ही दोन्ही कागदपत्र दिसायला सारखी वाटली तरी त्यांची कामं मात्र अगदी वेगवेगळी आहेत. ओके, तर मग सुरुवात करूया ॲफिडेव्हिटपासून. हे शपथपत्र म्हणजे नक्की काय असतं? म्हणजे बघा, ॲफिडेव्हिट म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर एक लेखी स्टेटमेंट, एक शपथपत्र, ज्यात एक व्यक्ती शपथेवर सांगते की मी जे काही सांगतोय ना ते माझ्या माहितीनुसार 100% खरं आहे. हे अगदी असं आहे जसं आपण एखादे पवित्र ग्रंथावर हात ठेवून खरं बोलण्याचं वचन देतो. आणि म्हणूनच ह्यात जर खोटी माहिती दिली तर त्याचे परिणाम गंभीर असू शकतात. दंड किंवा शिक्षाही होऊ शकते. आता प्रश्न येतो की एका साध्या कागदाला एवढं महत्त्व का? तर याचं कारण आहे त्याचा कायदेशीर आधार. याला ओथ्स ॲक्ट 1969 आणि इंडियन एव्हिडन्स ॲक्ट 1872 यांसारख्या मोठ्या कायद्यांचं पाठबळ आहे. म्हणूनच कोर्टात हे एक महत्त्वाचा पुरावा म्हणून स्वीकारलं जातं. चला आता दुसऱ्या डॉक्युमेंटकडे वळूया, इंडेम्निटी बॉन्ड. आणि हे लक्षात घ्या की हा प्रकार ॲफिडेव्हिटपेक्षा अगदीच वेगळा आहे. इथे आपण काही खरं खोटं सांगत नाहीये. इंडेम्निटी बॉन्ड म्हणजे एक प्रॉमिस, एक करार, ज्यात एक व्यक्ती दुसऱ्याला वचन देते की माझ्यामुळे तुमचं काही नुकसान झालं तर त्याची भरपाई मी करून देईन. याला आपण एक प्रकारची पर्सनल इन्शुरन्स पॉलिसी म्हणू शकतो, जी आपण समोरच्या व्यक्तीला देतो. म्हणजे आपण एक प्रकारे हमी देत आहोत की जर काही आर्थिक नुकसान झालं तर त्याची सगळी जबाबदारी माझी असेल. आणि इथेच येतो सगळ्यात मोठा फरक. इंडेम्निटी बॉन्डचा पाया हा इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टवर आहे, एव्हिडन्स ॲक्टवर नाही. याचा अर्थ काय? तर हे सत्याबद्दल नाहीये. हे आहे एका कराराबद्दल, एका वचनाबद्दल. ठीक आहे, तर आत्तापर्यंत आपण दोन्ही गोष्टी स्वतंत्रपणे समजून घेतल्या. आता जरा त्यांना समोरासमोर ठेवून बघूया, म्हणजे फरक अगदी लख्खपणे स्पष्ट होईल. तर मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय? ॲफिडेव्हिट म्हणजे फॅक्ट, हे असं आहे हे सांगणं. आणि इंडेम्निटी बॉन्ड म्हणजे प्रॉमिस, जर काही झालं तर मी जबाबदार हे सांगणं. एक वर्तमानाबद्दल बोलतं तर दुसरं भविष्याबद्दल बोलतं. हा तक्ता बघा, सगळं काही किती स्पष्ट होतंय. ॲफिडेव्हिटचं स्वरूप आहे घोषणात्मक, म्हणजे फॅक्ट्स सांगणं. तर बॉन्ड आहे वचन देणारा. उद्देश पण बघा, ॲफिडेव्हिटचा उद्देश आहे सत्यता पटवून देणं, तर बॉन्डचा उद्देश आहे नुकसानीपासून वाचवणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचे परिणाम. ॲफिडेव्हिटमध्ये खोटं बोललं तर शिक्षा, आणि बॉन्डमध्ये वचन मोडलं तर नुकसान भरपाई. आता एक प्रॅक्टिकल प्रश्न जो खूप लोकांना पडतो, की या डॉक्युमेंट्सना नोटरी करणं गरजेचं आहे का? तर याचं उत्तर असं आहे, ॲफिडेव्हिटसाठी नोटरी करणं हे कंपल्सरी आहे, बंधनकारक, कारण नोटरीज त्या शपथेला कायदेशीर मान्यता देते. पण इंडेम्निटी बॉन्डच्या बाबतीत हे तसं ऑप्शनल आहे. पण बँका किंवा मोठ्या कंपन्यांसारख्या संस्था तुमच्या बॉन्डवर जास्त विश्वास ठेवतात जर तो नोटराइज्ड असेल. त्यामुळे ते करून घेणंच शहाणपणाचं ठरतं. ओके, मग प्रश्न असा आहे की ही दोन्ही कागदपत्र एकत्र कशी वापरली जातात? हे समजून घेण्यासाठी आपण आपल्या सुरुवातीच्या उदाहरणाकडे परत जाऊया. आठवतंय ते शेअर सर्टिफिकेट हरवल्याचं उदाहरण? बघा, ही प्रोसेस कशी काम करते. स्टेप 1, आपलं सर्टिफिकेट हरवलं. स्टेप 2, आपण एक ॲफिडेव्हिट सादर करतो. त्यात आपण शपथेवर सांगतो की हो, माझं मूळ प्रमाणपत्र खरंच हरवलं आहे. हे झालं सत्य सांगणं. स्टेप 3, मग आपण एक इंडेम्निटी बॉन्ड देतो. त्यात आपण कंपनीला वचन देतो की जर भविष्यात ते मूळ सर्टिफिकेट सापडलं आणि त्याच्यामुळे कंपनीचं काही नुकसान झालं तर त्याची भरपाई मी करेन. आणि मग येते स्टेप 4. आपलं वचन मिळाल्यावर कंपनी निश्चिंत होते आणि आपल्याला एक नवीन डुप्लिकेट सर्टिफिकेट देते. म्हणजे जर एका वाक्यात सांगायचं झालं तर लक्षात ठेवा, ॲफिडेव्हिट आहे सत्यासाठी आणि इंडेम्निटी बॉन्ड आहे जोखमीसाठी. एक आहे ट्रूथबद्दल तर दुसरा आहे रिस्कबद्दल.
त्यामुळे पुढच्या वेळेस जेव्हा आपल्यासमोर ही 2 नावं येतील, ॲफिडेव्हिट किंवा इंडेमनिटी बॉन्ड, तेव्हा फक्त एकच प्रश्न विचारायचा, मी इथे एखादी वस्तुस्थिती सांगतोय की भविष्यासाठी एखादं वचन देतोय? या एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला योग्य कागदपत्र निवडायला नेहमीच मदत करेल.